नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज परत एक ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्याकरिता. आज आहे जया एकादशी. तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर डाळफळं शेअर केली. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच सांगा. आणि आज विशेष असं काही नाही, पण असाच नॉर्मल रुटीन ब्लॉग घेऊन आलेले आहे तुमच्याकरिता. मागे तुम्हाला शॅडो दिसत असेल, त्याचं रिझन असं की सनलाईट येत नाही, त्यामुळे मी पुढे लाईट सुरू केलेला आहे, त्यामुळे मग मागे माझी शॅडो दिसत असेल. सो आता वाजलेले आहेत 1:30. आधी मी जेवण वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग बाकी कामं. माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. प्रिशूला आंघोळ करून तिला झोपवून दिलेलं आहे. सो ती झोपलेली आहे. ती झोपली आहे तोपर्यंत मी माझं जेवण करून घेते आणि मग त्यानंतर बाकी काम. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. स्टाईलमध्ये झोपलाय, बघू शकता. ते फुगल्या गळाचं कसं गळ फुगून झोपलाय, असं मस्त निवांत झोपलाय ते. 1 hour later. सो माझं नुकतंच जेवण झालं. नेमकं झालं असं की मी जेवायला बसलीच की प्रिशू उठली आणि मग चिडचिड करत होती, म्हणून आधी तिला घेतलं. तिची झोप व्यवस्थित झालेली नव्हती, म्हणून मग तिला दूध वगैरे पाजून तिला झोपून दिलं. त्यानंतर मी जेवण केलं. आता आधी भांडे वगैरे घासून घेते. रोज मी तसं संध्याकाळच्या आधी म्हणजे झाडझुळीच्या आधी घासत असते, पण आज आईला भजनाला जायचं आहे. परत मग प्रिशू रोज आई असते तिला बघायला, त्यामुळे मग आम्ही दोघी आडीपाडीने काम करतो ना. आज तिला भजनाला जायचं आहे. आईला एकादशीमुळे मंदिरामध्ये भजन असतं, तर तिला तिकडे जायचं आहे. त्यामुळे मग मी आता लवकर आधी भांडे घासून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. बघा, ही एवढी मोठी भांडे घासायची आहे, तर आता आधी मी भांडे घासून घेते. 30 minutes later. सो आता वाजलेत 4:30. मी भांडे वगैरे घासून घेतले, झाडझूडसुद्धा करून घेतली. आई गेलेली आहे मंदिरामध्ये आणि प्रिशू झोपलेली आहे. प्रिशू सध्या उठायची आहे. नेमकं आज पूर्ण काम तिने व्यवस्थित करू दिले, माझं जेवण सोडून. पण असो, लहान मुलांचं तसंच असतं आणि मला वाटतं हे सर्वांसोबत होतच असेल. तर आता भजनाच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी चहा वगैरे करायचा आहे. तर त्याला थोडा वेळ आहे. प्रिशू उठली की मी आधी प्रिशूचं करेल, तिला मंदिरामध्ये आईजवळ नेऊन देईल, त्यानंतर बाकी काम करेल. काय काय होतं त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि माझं कार्टून थोडं उघडझाप झोप होत आहे तिची, मी दाखवते तुम्हाला. कारण मी फॅन बंद केलेला आहे. हवेचा आवाज येतो खूप जास्त, त्याच्यामुळे मग फॅन बंद केलेला होता मी. आता फॅन सुरू करते, नाहीतर तिची झोप व्यवस्थित होणार नाही. आणि तिची झोप व्यवस्थित झाली नाही की मग ती खूप जास्त चिडचिड करते. असं का ग? प्रिशू राणी सध्या झोपेतच आहे. प्रिशू उठली का तू? नाही उठली? हसलो तू? आईने सांगितलं प्रिशूला दूध द्यायचं, प्रिशूला फ्रेश करायचं आणि मंदिरामध्ये आणून द्यायचं. चलते तू आईकडे? आईजवळ चलते तू? चलते तू आईजवळ? हो, चलते तू आईजवळ. नेमका आज ना प्रिशूचा टिक्का खूप जास्त मोठा लागला, त्यामुळे माझी प्रिशू आज व्यवस्थित नाही दिसत आहे. मोठा टिक्का लागला आज. कसं ग? येते माझ्याजवळ? ये माझ्याजवळ, ये माझ्याजवळ ये प्रिशू. व्हेरी गुड. चला. अरे चला. ओ बापरे. चला. अरे बापरे. कार्टून माझं. काय कार्टून माझं? तू माझं कार्टून आहे. चला. राणी सरकार उठा. अगं बाई, उठलं माझं बाळ. चलो. ओ माय गॉड, पिलू उठलं माझं. ओ माय गॉड. आई कुठे गेली ग प्रिशू? आई कुठे गेली? आई भूर गेली. ओ भूर गेली आई. माझ्या मम्मीला नेलंच नाही आईने. चला. तेव्हापासून आम्हाला पटायला यायला लागला ना, तेव्हापासून आमचा हाच प्रयत्न चाललाय बघा. आणि एक वस्तू घ्यायच्या. ॲक्च्युली हे कपडे आत्ताच काढून आणलेत. बघा माझं कार्टून. आता ती थोडी चिडचिड करणार, कारण तिला लागलेली आहे भूक.
सो आधी तिचं करते आणि नंतर तुम्हाला तिची मजा दाखवते. आधी प्रिशूला शांत केलं आणि आता तिला औषध देते आहे. औषध ना ती अजिबात घेत नाही, तोंडाच्या बाहेरच टाकते. त्यामुळे तिला औषध देणं हे खूप डिफिकल्ट टास्क असतं. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, तिला काही ड्रॉप सुरू आहे कारण तिची तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे हेही त्यातलंच एक आहे औषध. तर आता तिला औषध देऊन देते, त्यानंतर ती बाहेर काढते. त्यामुळे ना पूर्ण औषधाचा वास येतो, म्हणून तिला कपडे चेंज करून देईल आणि कपडे चेंज झाल्यानंतर तिला मंदिरात घेऊन जाईल. सो तुम्ही बघू शकता आता तिला मी कपडे घेऊन आले आहे चेंज करायसाठी आणि तिचं ना पूर्ण खेळण्यातच लक्ष असते. त्यामुळे ती ऐकतच नाही. कशाबशी तिला कपडे घालून दिले. आता टिक्का लावते आहे. टिक्का लावताना सुद्धा ती खूप जास्त हलते, जणू काही तिच्यासोबत मी कायच करत आहे. टिक्कासुद्धा लावू देत नाही, इकडे तिकडेच बघते. म्हणून तिला टिक्का लावून घेते. तिला नवीन ड्रेस घालून मंदिरामध्ये नेते आहे कारण आज आहे एकादशी. रोजचे कपडे नको वाटतं, म्हणून कधीतरी मी जेव्हा इच्छा झाली त्यावेळेस तिला नवीन ड्रेस घालते. तर आजसुद्धा तिला दुसरा असा ड्रेस घातलेला आहे. आता ना तिला सर्व ड्रेस खूप छोटे छोटे होतात कारण ती हायटेड आहे. त्यामुळे मग रेडी बघा अजिबात राहत नाही. घे बघा, असा तिला ड्रेस घातला आणि आता हे घेऊन आणि हिला घेऊन मी जाते मंदिरामध्ये. आईजवळ देऊन देते हिला. सो आता हिला घेऊन जाते मंदिरामध्ये, आईजवळ हिला देऊन देते कारण नंतर मला मग चहा वगैरे पण करायचा आहे आणि कपडे काढणं, कपड्याच्या घड्या करणं, दिवा वगैरे, चहा, या सर्व गोष्टी करायच्या आहे. परत मला एडिटिंगसुद्धा करायची आहे. काही व्हिडिओज आहे पेंडिंग, त्याची एडिटिंग करायची आहे. त्यामुळे मग ते करते. हिला आधी मंदिरामध्ये नेते, आईजवळ देते. मला किती जणी आहे ते सुद्धा बघायचं आहे, त्या हिशोबाने मग चहा करायला, कारण वायासुद्धा जायला नको. कारण त्यानंतर असतं माणसांचं भजन, मग त्याच्यासाठी सुद्धा वेगळा चहा करायचा. त्यामुळे मग किती जणी आहे ते बघून येते, हिला आईजवळ देऊन येते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते. A few moments later. सो तिला आईकडे देऊन दिलं आणि आईने चहा सांगितलेला आहे, म्हणजे आता चहाचा टाईम झालेलाच आहे. त्यामुळे मग आता चहा करते, मंदिरामध्ये चहा नेऊन देते. शूट करायला कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. त्यामुळे मग मी शूट तर ते नाही करू शकणार जातानाचं वगैरे. असो, 5:30 वाजलेले आहेत. आता आधी चहा करते आणि मग नंतर बघूया पुढे काय होतं. तर मी चहासाठी ऑलरेडी कप काढून ठेवलेले आहे, माझ्या आजोबांचा, त्यानंतर हा माझा आणि हे जे मंदिरामध्ये न्यायचं आहे ते. 6च लेडीज आहेत, पण मी एक एक्स्ट्रा कप घेतलेला आहे, तो सुद्धा घेऊन जाईन, जेणेकरून वेळेवर कोणी आलं असेल तर त्यांनासुद्धा द्यायला. आई जशी म्हणते, म्हणजे आईला जसं आवडतो तसा चहा मस्त खतखत शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकते आहे. आईचं आणि माझं म्हणणं असं असतं की, म्हणजे तिच्यामुळेच मी हे शिकलेली आहे. माझं म्हणायला नको, आईचे विचार असे आहेत की आपण काही सारखं कोणाला चहा वगैरे करत नाही. त्यामुळे मग दूध भरपूर टाकायचं आणि आपण स्वतः जसा चांगला चहा करतो तसाच चहा द्यायला पाहिजे. म्हणून मग माणसांना असो की कोणालाही चहामध्ये दूध भरपूर असं असतं. आणि तिने मला जायच्या आधीच तशी वॉर्निंग दिलेली की दूध कंजूसीने टाकू नको, दूध भरपूर टाक. त्यामुळे मग मी दूध भरपूर टाकलेलं आहे आणि मस्त असा चहा केला आहे. आता काही जणांना फिका हवा असतो, काही जणांना गोड हवा असतो, पण वेगवेगळ्या कशानं बनवणार आणि कोणाचं चॉईस आपल्याला माहितीसुद्धा नसतं. त्यामुळे मग मी मीडियम असा बनवलेला आहे, म्हणजे जास्त गोडसुद्धा नाही आणि जास्त फिकासुद्धा नाही. आईमुळे मला पण खूप फिका चहा प्यायची सवय लागलेली आहे, कारण तिला आहे शुगर आणि मग त्या दोघांमुळे, म्हणजे आईबाबांमुळे खूप फिका चहा प्यायची सवय लागली आहे. म्हणून मी माझ्या टेस्टनुसार तर नाही केला, कारण सर्वांनाच तशी सवय नसते. त्यामुळे मग थोडा गुळसुद्धा केलेला आहे आणि थोडा फिकासुद्धा केलेला आहे. असो, चहा काढून घेतलेला आहे मी. आता आधी माझ्या आजोबांना देते, माझा कप इथे वेगळाच ठेवते आहे. आधी मंदिरामध्ये नेऊन देते कारण लेडीजचं भजन झालेलं आहे. सो त्या दुसरं भजन सुरू व्हायच्या आत त्यांना चहा द्यायला हवं, म्हणून मी इथे आता चहा घेऊन जाते. सो आता मंदिरामध्ये चहा देऊन येते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. सो मी मंदिरामध्ये चहा देऊन आली. ॲक्च्युली मी माझ्यासाठी चहाचा कप काढून ठेवलेला, पण जो आईने विठ्ठलाजवळ ठेवलेला चहा, तो कप आईने मला देऊन दिला. तर हा देवाचा प्रसाद आहे जो माझ्या नशिबात होता, तर मी हाच चहा पिते. माझ्यासाठी जो काढून ठेवलेला तो मी आता साईडला ठेवते, कारण एवढा जास्त चहा जर पिणार तर मला ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होतो. तसं मला उपवास नाही, मी टोस्ट बिस्किट वगैरे खाऊ शकते, पण ना आता अजिबात इच्छा नाही आहे. त्यात गरमीसुद्धा खूप होते आहे, कारण मी फॅन बंद करून ठेवलेला. आणि आता आधी मी चहा पिऊन घेते. असं म्हणतात की चहा परत गरम करून पिऊ नये किंवा थंड झालेला चहासुद्धा पिऊ नये, त्याने फूड पॉयझनिंग वगैरे व्हायचे चान्सेस असते. सो तसं होतं की नाही ते मला नाही माहिती, पण मी शक्यतो टाळतेच. आणि जास्त चहा तर मला तसंच नको वाटतं. सो हा विठ्ठलाला दिलेला चहा, हा चहा मी आता पिऊन घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते.
संध्याकाळ झाली, कपडे काढून आणलेले आहे बाहेरचे. जसं मी आधी पण खूप व्हिडिओजमध्ये सांगितलं की मी अंधार झाल्यानंतर शक्यतो कपडे बाहेर ठेवत नाही, तसं आईचंच सांगणं आहे मला. सो कपडे काढून आणले, विचार केला की कपड्यांच्या घड्या घालत घालत तुमच्यासोबत गप्पा मारते. तर तुम्ही विचार करत असाल की मी ही टी शर्ट का घातलेली आहे, जी जेंट्स टी शर्टच दिसते. तर या टी शर्टची गोष्ट अशी की मी आधीसुद्धा शॉर्ट्समध्ये शेअर केलेलं. ही टी शर्ट मी माझ्या भावाला दिलेली. 3-4 वर्ष झाले असतील, आता मलाही लक्षात नाही, पण 3-4 वर्षाआधी मी त्याला रक्षाबंधनला ही टी शर्ट गिफ्ट केलेली. आणि त्याने ती मागच्या वर्षीपर्यंत घातली, पण यावर्षी त्याने नेली नाही. मी त्याला सहज विचारलं, त्याने मला सांगितलं नव्हतं आधी. मी त्याला विचारलं की तू ही टी शर्ट का नाही नेली, तर तो बोलला की दीदी ती टी शर्ट ना आता म्हणजे मला ती टी शर्ट वेटरसारखीच दिसते. मी त्याला बोलले की तुला कोणी सांगितलं सांग. तर त्याने ते काय मला सांगितलं नाही, पण मला ते लक्षात येऊन गेलं. कसं खरोखर ही टी शर्ट वेटरसारखीच दिसते, पण ज्यावेळी मी घेतलेली त्यावेळेस मला थोडी डिफरंट वाटली आणि असं म्हणजे जॅकेट टाईप दिसते, म्हणून मग मला त्याच्यासाठी आवडली, म्हणून मी ती घेतली. पण त्यावेळी असा काही विचार केला नाही की ती वेटरसारखी दिसते वगैरे असं काही. आणि त्याने ती मागच्या वर्षीपर्यंत घातलीसुद्धा. पण कॉलेजमध्ये वगैरे कोणी बोललं असेल किंवा कोणी मित्रमैत्रिणींमध्ये वगैरे बोललं असेल, तर मला कुतूहल वाटलं या गोष्टीचं की त्यांनी ते मला डायरेक्ट सांगितलं नाही. तो मला असाच संकोचितपणे बोलला की दीदी ती टी शर्ट ना वेटासारखी वाटते, म्हणून मी नेली नाही. मला काही प्रॉब्लेम नव्हता त्या गोष्टीनी. तो ना त्याचं एक वैशिष्ट्य असं की तो कुठली ड्रेस घ्यायचा असलं, काही जरी घ्यायचं असलं तर तो आम्हाला विचारतो, आमच्यासोबत डिस्कस करतो. म्हणजे त्याला आवडलं जरी काही तरीसुद्धा तो आम्हाला दाखवतो की दीदी मला हे आवडलेलं आहे. आणि त्याला माहिती आहे त्याला कुठली गोष्ट आवडली की आम्ही नाही म्हणत नाही. बरेच लोक बोलतात की फालतूचा लाड आहे वगैरे या सर्व गोष्टी. पण ना माझ्या वडिलांचं आधीपासूनच म्हणजे विचार असे आहे, ते आधीपासूनच म्हणतात की मुलांसोबत ना असं वागणं ठेवायला हवं की जेणेकरून त्यांनी आपल्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायला हवी. म्हणजे जर त्यांचं काही चुकत असेल तर ते आपल्याला पॅरेंट्सला त्या गोष्टी लक्षात येतील आणि आपण त्यांना आपण त्यांना म्हणजे करेक्ट करू शकू असं सर्व. त्याच्यामुळे त्यांनी आमच्या तिन्हीही भावंडांसोबत म्हणजे वागणं त्यांचं तसंच ठेवलं. त्याच्यामुळे ना माझ्या भावाचं सुद्धा तसंच आहे. तो आमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतो. तो आमच्या लपून कोणासोबत बोलत नाही. जे काही आहे आमच्यासमोर बोलतो आणि प्रत्येक गोष्ट सांगतो. बरेच जण म्हणतात की हा फालतूचा लाड आहे, पण मला तसं अजिबात वाटत नाही. आपल्या मुलांनी आपल्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणं एवढं आपण त्यांच्यासोबत वागणं पॅरेंट्सनी, जे म्हणजे ते म्हणतात ना पॅरेंट्सनी ज्यावेळी मुलं वयात येतात त्यावेळी त्यांचा मित्र बनून राहायला पाहिजे. तर खरोखर तसं वागणं जर चुकीचं असं वाटत असेल कोणाला, तर मला असं वाटतं त्यावर आपण काही बोलायलाच नको. मला हे सांगायचं होतं की त्याचं कौतुकास्पद आहे, तो सर्व गोष्टी सांगतो आणि त्याने ते मला सांगितलं, तर मी ते बोलली त्याला की काय प्रॉब्लेम नाही, मी घालते ते टी शर्ट. आणि म्हणून मग मला तर आवडच आहे. मला टी शर्ट्स खूप जास्त आवडतात, मग ते कसल्याही प्रकारचे असो, जेंट्स असो लेडीज असो, मला टी शर्ट खूप 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 जास्त आवडतात आणि कम्फर्टेबल असतात. त्याच्यामुळे मग त्याला बोलली की मी घालते ती टी शर्ट आणि म्हणून मग ही टी शर्ट मी घालते. आणि मला तो बोलला की दीदी तुला ही टी शर्ट माझ्यापेक्षाही जास्त छान दिसते. आता माझ्या समाधानासाठी बोललेलं असो की आणखी काय, पण मला ना खरोखर ही टी शर्ट खूप जास्त आवडते. कारण ना हा जो कलर आहे ब्ल्यू, हा माझा खूप फेवरेट कलर आहे. बऱ्याच ज्यांना माहिती आहे ते मला काही द्यायचं जरी असलं ना, तर म्हणजे कुठली साडी द्यायची असेल, कुठला ड्रेस द्यायचा असेल तर ब्ल्यू कलरमधूनच देतात. कारण ना मला ब्ल्यू कलर खरंच खूप जास्त आवडतो. असो, बोलता बोलता माझ्या कपड्यांच्या घड्या काही झाल्या, काही राहिल्या. जास्त कपडे नव्हतेच, पण असो मी विचार केला की गप्पा मारत मारत कपड्यांच्या घड्या करते. तर असं सर्व आहे. प्रिशूचे कपडे दिवसभरात खूप निघतात. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, कारण आम्ही तिला डायपर वेअर करत नाही, कारण रॅशेस वगैरे असं. आणि जी जुनी लोकं असतात त्यांचं तर आधीच म्हणणं असते काय तुम्ही नवीन पिढी डायपर यूज करता, आम्ही तर तसं काहीच यूज नव्हतो करत, बाळाला रॅशेस येतात, रेडनेस येतात, या सर्व गोष्टी. पण ना आता डायपर तेवढे चांगले आलेले आहेत, पण तरीसुद्धा मी जर कुठे बाहेर जायचं असेल किंवा कुठला म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असेल त्याच वेळेस फक्त तिला डायपर यूज करते. तसं मी सुद्धा तिला डायपर यूज करत नाही. म्हणून मग दिवसभरात तिची कपड्यांची अशी पूर्ण तार तिच्या कपड्यांनीच भरलेली असते. असं तिचे जे लॉंग पॅन्ट आहे ते लॉंग पॅन्ट, जे शॉर्ट्स पॅन्ट आहे ते शॉर्ट पॅन्ट्स वगैरे सर्व दिवसभरात म्हणजे लागतातच. मग डायपर यूज करत नाही त्यामुळे. असो, बाळांचे कपडे धुण्याची मजासुद्धा एक वेगळीच आहे. तर आज तरी तिचे फक्त एवढेच पॅन्ट होते, कारण काही मी आईसोबत मंदिरात दिलेलं आहे. कारण मंदिरात बराच वेळ म्हणजे भजन, त्यानंतर हरिपाठ, मग त्यानंतर येईल. आणि तिला ना आईमुळे
खूप जास्त असं एक चांगली सवय लागलेली आहे. ती ना मंदिरात आता भजन सुरू आहे. मला एका काकूंनी सांगितलं की टाळ बंद झाली की ती लगे इकडे-तिकडे सैरावैरा बघते आणि टाळ सुरू झाली की पळत हसायला लागते, खेळायला लागते. तर तिचं मी सुद्धा बघितलं. ॲक्च्युली मला शूट करायची खूप इच्छा होत होती. पण कोणी लेडीज कम्फर्टेबल असतात, कोणी नसतात. एखाद वेळेस जर मला शक्य झालं तर मी नक्की शूट करेल. ज्या दिवशी घरी भजन होतं त्या दिवशी मी तिचं ते शूट केलेलं. ॲक्च्युली त्या दिवशी फुल व्लॉग मी म्हणजे व्लॉग शूट नव्हता केला मी, शॉर्ट्सच केला होता. त्यामुळे जास्त नाही दाखवू शकली. पण एखाद्या वेळेस जर मला शक्य झालं तर मी दाखवेल. यासाठी की तिला ना देवाची खूप जास्त आवड आहे. मी पूजा करताना तिला जवळ घेऊन बसते बऱ्याचदा. कारण होतं असं की जसं मी आता थोड्या वेळ आधी सांगितलं की नेमकं माझ्या जेवणाच्या टाईमला ती उठली, तर असं बऱ्याचदा होतं. मी पूजा करण्याच्या टाईमला ती उठते किंवा मी जेवायच्या टाईमला उठते. तर जेव्हा पूजा वगैरे करायच्या टाईमला ती उठली तर मी तिला घेऊन पूजा करते आणि ती दिव्याकडे खूप छान बघते, देवाकडे बघते आणि मी जेव्हा देवाचं नाव घेते ना त्यावेळी तिला खूप छान वाटतं. म्हणजे मी देवाचं नामस्मरण खूप जास्त करते. मी ती पोटात असताना सुद्धा करत होती. वाचन असं काही नाही केलं मी, पण मला जे मंत्रपाठ आहेत ते मी केले. ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम येतं, त्यामध्ये गर्भसंस्कार गीतसुद्धा येतं, देवाचे जे श्लोक आहेत ते येतात. असं बरंच काही येतं त्याच्यामध्ये. त्यामुळे मग कदाचित तिला गर्भापासूनच त्या गोष्टीची आवड असावी आणि आता आईसोबत ती मंदिरामध्ये सुद्धा जाते कधी-कधी. झोपलेली असली तर नाही जात, पण जर जागी असली तर ती मंदिरामध्ये जाते आईसोबत आणि पूर्ण हरिपाठ होईपर्यंत ती खूप छान बसते, खेळते आणि खरंच ते खूप छान वाटतं. एखाद्या वेळेस मला शक्य झालं तर मी शूट करून तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा करेल. असो, माझ्या कपड्याच्या घड्या घालून झालेल्या आहे. आता मी कपडे ज्याच्या ठिकाणी ठेवते आणि मग त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. तुम्हाला भजनाचा आवाज येत असेल कारण भजन सुरू आहे. भजनाचा आवाज इथपर्यंत येतो. मी आज माईक लावलेला नाही आहे. माईक लावला तर फक्त म्हणजे मोस्टली माझा आवाज येतो. जे मी इथेच माईक लावते तर आजूबाजूचा आवाज तेवढा जास्त येत नाही. पण मी आज माईक लावलेला नाही आहे कारण माईक चार्ज करायचं मी विसरली. जे नेहमीचंच आहे कारण डेली मी ब्लॉग शूट करत नाही. त्याच्यामुळे होतं असं कधी जर अचानक लक्षात आलं तर मग मी लगेच ब्लॉग शूट करायला घेते आणि मग तेव्हा माईक चार्ज वगैरे नसतो आणि मी मोस्टली व्हॉईस ओव्हर करते. म्हणजे असं बोलत नाही व्हिडिओमध्ये. तर माझे जे काही रेग्युलर सबस्क्रायबर्स आहे त्यांचं बऱ्याचशा व्हिडिओ खाली कमेंट होते की ताई तू बोलत जा, तू जास्तीत जास्त व्हॉईस ओव्हर करते पण आम्हाला तुला बोलताना बघायला आवडतं, तर व्हिडिओच्या मध्ये येऊन कधीतरी बोलतही जा. तर आज तुम्हाला वाटत असेल की आज जरा मी जास्तच बोलली आहे, तर तसं अजिबात नाही आहे. आज घरी कोणीच नाही आहे आणि जर कोणी असलं तर मी स्वतः कम्फर्टेबल नसते कारण मी जसं याआधी सांगितलं की मला तेवढा 100% सपोर्ट यासाठी नाही आहे. पण आता झालं असं की आता माझी पूर्ण फॅमिली मला सपोर्ट करत आहे. त्यामुळे मग मी आता व्लॉग्स परत सुरू केले आहे. पण जे बाहेर वगैरे आहे ते बाहेर आसपासची लोकं म्हणा किंवा जिथे शूट करायचं आहे तिथं बरीचशी लोकं असं कम्फर्टेबल नसतात. जसं मला मंदिरामधलं सुद्धा प्रिशूचं आज शूट करायचं होतं. पण डायरेक्टली नाही करू शकत कारण जर कुणी कम्फर्टेबल नसलं तर कशाला उगाच कुणाला नाराज करायचं ना. त्यामुळे मी ते नाही शूट केलं. एखाद्या वेळेस ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. असो, मला एकीने बोललेलं की म्हणजे मी ती कमेंट डिलीट केली ॲक्च्युली. मी त्या कमेंटला उत्तरसुद्धा दिलेलं. पण जे काही निगेटिव्ह पीपल आहेत त्यांच्यामुळे मग मला मुळात माझ्या आयुष्यात निगेटिव्हिटी नकोच आहे. त्यामुळे मग मी ती कमेंट डिलीट केली. तर होतं असं की तू म्हणजे ताई तू सांगत जा तुझे एक्सपिरियन्सेस की तुला कोणी निगेटिव्ह बोलत नाही का, की तुला कोणी सपोर्ट करत नाही का असं. तर त्यावर मी व्हिडिओ बनवलेला. तर त्या व्हिडिओवर सुद्धा छान छान कमेंट्स आल्या आणि जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत ते, त्यानंतर काही बाहेरचं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की तू व्हिडिओजचं कंटिन्यू कर, तू हिंमत हारू नको आणि कोणी नसेल सपोर्ट करत तर तोपर्यंतच नाही करत जोपर्यंत त्यातून अर्निंग नाही आहे किंवा काही फायदा नाही आहे. एकदा फायदा दिसायला लागला की सर्वच सपोर्ट करतील वगैरे या सर्व गोष्टी. आणि मी त्यावर सुद्धा खूप वेळा बोलून चुकलेली आहे. पण काही जे निगेटिव्ह लोकं आहेत आयुष्यातले ते दुसऱ्यांच्या थ्रू किंवा काही माझ्या तोंडावर किंवा काही मागे असं म्हणतात की नाही बोलायला पाहिजे, हे कशाला सांगायला पाहिजे की हे सपोर्ट नाही करत, हे म्हणतात व्हिडिओज टाकू नको, ते म्हणतात व्हिडिओज टाकू नको. तर मी परत सांगते, मी ते यासाठी सांगते कारण माझे व्हिडिओज असेही काही जण बघतात ज्यांचं स्वतःचं चॅनलसुद्धा आहे आणि माझ्या सांगण्याने त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला फरक पडतो. त्यांना कुणी सपोर्ट करायला लागतं आणि त्यांना या गोष्टी लक्षात येतात की ते एकटेच नाही आहे ज्यांना कुणी सपोर्ट करत नाही. असे बरेच जण आहे की ज्यांना सपोर्ट नाही आहे तरीसुद्धा ते हिंमत न हारता त्यांचं कन्सिस्टंटली काम सुरू ठेवतात आहे. या उद्देशाने फक्त मी सांगते की अशा गोष्टी आहेत. कारण बऱ्याच जणांना वाटतं की मला निगेटिव्ह कमेंट्स येत नाही म्हणजे मला सर्वांचा सपोर्टच असेल
तर हो, मला निगेटिव्ह कमेंट्स नाही आहेत, कारण मला असं वाटतं की मी तसं काही शो करत नाही आणि मला तसं काही शो करायला आवडतसुद्धा नाही. मी माझ्या लिमिट्समध्ये शेअर करते सर्व गोष्टी, पण त्यातही ज्यांना सर्वच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो, आपण काही चांगलं करत असू त्यातही प्रॉब्लेम असतो, वाईट करत असू त्यातही प्रॉब्लेम असतो, ते तर बोलणारच. त्यामुळे अशा लोकांकडे मुळात मला लक्षच द्यायचं नाही आहे. ज्यांनी कितीही बोलू दे, बाळाचं हे नको करू, त्याचं ते नको करू, त्याचं ते नको करू. माझ्या बाळाला ब्लेसिंग्स मिळतात, खूप छान छान ब्लेसिंग्स मिळतात. माझ्या देवाचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत, माझ्या परिवाराच्या ब्लेसिंगसुद्धा आहेत. त्यामुळे माझं बाळ हे व्यवस्थित आहे आणि त्याला बघून किंवा मी जे काही करते आहे ते सपोर्ट नसतानाही करूनसुद्धा जर दुसरे त्यातून मोटिवेट होतात आहे, इन्स्पायर होतात आहे, तर मग माझ्यासाठी ती खुशीची गोष्ट आहे. माझ्यामुळे जर कुणाचं चांगलं होत असेल तर त्यामुळे मी ते करणारच. म्हणून मग सांगण्याचा उद्देश हा फक्त, की जे बरेच लोक म्हणतात की का सांगते, तुला कोणी सपोर्ट नाही करत ही गोष्ट, तर मी ती गोष्ट फक्त यासाठी सांगते कारण खूप जण आहेत जे त्या गोष्टीने खचून जातात की आम्हाला तर कोणी सपोर्टच करत नाही, आम्ही कसं पुढे जायचं. मला तशा कमेंट्स येतात, त्यामुळे मग मी त्यावर उत्तर देते व्हिडिओमधून आणि बऱ्याचदा कमेंटमधून. सो मी शक्यतो कमेंटमधून उत्तर देणं यासाठी टाळते, कारण प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचा सरळच अर्थ घेईल असं नाही आहे. प्रत्येकाची मानसिकता वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आणि प्रत्येकाचा दृष्टिकोनसुद्धा वेगळा. त्यामुळे मग शक्यतो तसं टाळते मी. आणि मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे आता मला कमेंट्सला रिप्लाय देणं शक्य होतच नाही आहे. त्यामुळे जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत, जे मला कमेंट करतात आहे, ज्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देणं खूप पेंडिंग आहे, त्यांना एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुमच्या कमेंट्स वाचते आणि रिप्लाय मी दुसऱ्या कोणाच्या आय डीवरून तर नाही देऊ शकत ना. सो माझ्या बहिणीच्या याच्यावरून वगैरे मी रिप्लाय वाचते. आणि मुळात माझ्या मोबाईलचा खूप मोठा इश्यू आहे आणि माझं यूट्यूब हे माझ्या याच्यामध्ये लॉग इन आहे, जे मला दुसरं कशात लॉग इन करायचं नाही आहे. त्यामुळे मग जेव्हा माझा मोबाईलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हा मी नक्कीच तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देईल. मी शूटसुद्धा खूप लेट करते आहे, एडिटसुद्धा खूप लेट करते आहे. त्याचं रिझन हेच की दोन्हीही मोबाईल खराब झाले, ज्यामध्ये मी शूट करते ते सुद्धा आणि ज्यामध्ये मी एडिट करते ते सुद्धा. असो, तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि असे संध्याकाळच्या वेळेस गाय आलेली आहे आणि मी गायची पूजा करते आणि मग त्यानंतर दिवा वगैरे लावते आणि पुढचं तुमच्यासोबत नंतर बोलते. सो कुठेही जाऊ नका, कनेक्ट राहा. मस्तपैकी गाईची पूजा करून घेतली आणि आता भजन झालेलं आहे. हरिपाठाला थोडा वेळ आहे म्हणून या दोघी आजीनं आता घरी आलेल्या आहे, कारण प्रिशूला नक्कीच माझी आठवण आलेली असणार, कारण बाळाला भूकसुद्धा लागते ना लवकर. या दोघी आजीनं त्या आल्या आणि आता बघा प्रिशूची माझ्याकडे यायसाठी कसली धाव असणार, कारण मी दिसेपर्यंत काय प्रॉब्लेम नसतो, पण मी दिसली की प्रिशूला मी पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता तुम्ही तिचे एक्सप्रेशन बघू शकता ती कशी करत आहे आणि किती गोड हसती आहे, कारण तिला यायचं आहे माझ्याजवळ. A few moments later. प्रिशूला घेतलं, तिला मस्त झोपवून दिलेलं आहे आणि इकडे मी एडिटिंग करते आहे. टाईम बघू शकता तुम्ही, 7 वाजलेले आहेत. आता आईला जायचं आहे हरिपाठाला. मला ही सर्व भांडी धुवून घ्यायची आहे, कारण संध्याकाळला आत्ता म्हणजे हरिपाठ झाल्यानंतर माणसांनासुद्धा भजन आहे, त्यांनाची सुद्धा चहा आहे. मग आधी ही भांडी धुवून घेते आणि त्यानंतर मग पुढे. एकादशी आहे म्हणून मंदिरामध्ये लेडीजला द्यायसाठी बाबांनी इथे मस्त केळसुद्धा आणलेत. माझी प्रिशू उठली, माझे कार्टून उठला माझा सोना, माझा सोना उठला. बघा माझा सोना उठला, माझा सोनू उठला. कधी चिटकलं मला, बघा कधी चिटकलं मला. तुला मी पाहिजे सांग. आई चल, आई भूल जाऊ आपण. आई ग माझी रानू आहे ना तू, माझी रानू आहे, माझी नानू आहे तू, माझी नानू आहे, माझी नानू आहे तू, माझी रानू आहे, आई 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 तू मला गुटी देत ना आई. हो मा माझी नानू आहे तू, माझी नानू आहे, माझी नानू आहे तू, ओछो माझी नानू आहे, माझी नानू आहे. घे नाही, माझी मला नानू घे, आहे. तिला नको हो घेऊ मा, म्हणते. माझी रानू आहे. हो मा, तू आहे माझी रानू. कोण आहे माझी रानू? भजनावाल्यांचा चहा आणि इकडे प्रिशू माझी खेळत. बघा आता माणसांचं भजन सुद्धा संपलेलं आहे आणि आता बाबा घरी येणार. बाबा घरी आल्यानंतर सुद्धा प्रिशू त्यांच्या मागे लागणार म्हणजे लागणारच. नाही हो बाबा, सोडणार थोडी आहे, तिची आई आहे ना ते. मजा येते पिशू, मजा येते. पिशू तबला वाजवता, तबला वाजव करना ते लोखंड भरून तू उशी बोलतो हात शेज करन ते वाजव.
मस्ती करून दमलेलं माझं बाळ आता निवांत झोपलेलं आहे दूध पिऊन. आणि ही शांत असली ना तर घर खूप सुनं सुनं वाटतं. खूप जास्त भूक लागलेली आहे म्हणून आता आधी आम्ही जेवण करून घेतो आणि मग त्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते. सो आता सर्व भजनं वगैरे करून झालेलं आहे. आमचं जेवण वगैरे झालं आहे. बाबांनी आईला आणि मला चॅलेंज केलं आहे की आम्ही भजन नाही म्हणू शकत, म्हणून आता आम्ही त्यांना भजन म्हणून दाखवणार आहे. तुम्हीसुद्धा ऐका आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला सांगायला विसरू नका. रेडी प्राजू? मी पण पाहूनच म्हणत आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, वेडा होनी भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुना काठी, नंदा घरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊनी हाती, रथ हाकुनी पांडवांचा पळविशी कौरवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. कसं झालं बाबा? एक नंबर. बढिया. तू सांग ग. आई तू सांग. एक नंबर. आज ते मी तुम्ही न्यायच्या वेळेस ते लावून पाहिलं मी, फक्त खालचं नाही केलं, 2-3 वेळा खालचं हे केलं, पण त्याचं बटन चालू थांब बाई. व्यवस्थित करायला लागलं थांब. होतं. मी सर्वांना सांगते, आज बाबा आणि मी मिळून आईचा सत्कार करणार आहोत. त्याचं कारण असं की 2-3 महिन्यांपासून मिक्सर बंद आहे असं आई आम्हाला सर्वांना सांगत आहे की मिक्सर बंद आहे आणि 2-3 महिन्यापासून काही त्याला रिपेअर करायला नेणं झालं नाही. कधी बाबा कामात, कधी माझा भाऊ कामात, मग आज त्याला नेलं तर 2-3 महिन्यांपासून ती मिक्सरचा यूज अजिबात करत नव्हती. मिक्सरचं जेही काही काम आहे ते तिचं अडत होतं, ते कसं तरी ती ॲडजस्ट करत होती. आणि आज तिने बाबाकडे रिपेअरिंगला दिलं मिक्सर, आणि रिपेअरिंगकडे गेल्यानंतर रिपेअरिंगवाल्यांनी फक्त एवढं सांगितलं की मिक्सर पूर्णपणे सुरू होतं, फक्त त्याची खालची बटन जी मिक्सरच्या बॅकसाईडला असते तीच बटन फक्त सुरू करायची राहिली होती. आणि आईने सर्व करून बघितलं, नेमकं तेच नाही केलं. यासाठी आम्ही आज तिचा सत्कार करणार आहोत. एक प्रश्न मी विचारते, बरोबर बाबा? विचित्र असं दाखव ना, व्हिडिओ दाखव. हे पण चालू करून पाहिलं होतं मी. हे थोडं म्हणजे बाकीच्या बाया म्हणतील ना, थोडंसं चांगलं समोर मिक्सर खूप व्हिडिओ चांगला आहे. याला ही जी बॅक साईडला बटन असते हा, ही ते- 2-3 वेळ प्रेस करून बघायची, जर मिक्सर सुरू होत नसेल तर. आईने बरोबर. नेमकी हीच चूक केली. पूर्ण मिक्सरला सारखं आमच्याकडलं इंजिनियर करून सुद्धा त्याला ओपन केलं, त्याला रिपेअर करायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मिक्सर काही सुरू झाला नाही. आणि आता बघा, रिपेअरिंगकडे गेल्यावर त्यांनी फक्त एवढं सांगितलं की ह्याला 2-3 वेळ प्रेस करायची गरज होती आणि मिक्सर सुरू झाला. सो या गोष्टीसाठी आम्ही आईचा आता सत्कार करणार आहे. लावा. बटन चांगलं केलं, करून नाही. आणि मिक्सर सुरू आहे, यासाठी आता बाबा ते सुरू करून पण दाखवणार आहे. दाखवा बाबा. मिक्सर सुरू झालं, मिक्सर सुरू आहे. आईचा आता सत्कार करायचा. बाबा
बाबा भजन वगैरे करून म्हणजे आधी दिवसभर कामावर होते, त्यानंतर भजन वगैरे केलं, मग घरी आले. आता ते दमलेत त्यामुळे ते झोपलेले आहे, म्हणून मी मोठा लाईट बंद केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, सो प्लीज त्याला करा इग्नोर. आणि फॅनसुद्धा सुरू आहे त्यामुळे व्हॉईस व्यवस्थित येणार नाही, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. मला व्हिडिओ एंड करायचा होता म्हणून मग मी म्हटलं की आजच एंड करते, मग परत उद्या वगैरे होणार नाही, मोबाईल असेल नसेल, त्यामुळे मग प्रिशू जागीच आहे. प्रिशू जास्त वेळ आता अजिबात झोपत नाही आणि मंदिरातून आली त्यानंतर म्हणजे बाबासोबत भजनावरून आली त्यानंतर मग ती थोडी चिडचिड करत होती, दूध पिली आणि झोपली. चिडचिड असं कारण तिची झोपच नाही झाली दिवसा, कारण ती अजिबातच झोपत नाही, कोणी असो नसो तिला आता पूर्ण खेळण्यामध्येच लक्ष असते, त्यामुळे ना ती अजिबात झोपत नाही आणि झोप नाही झाली की करते चिडचिड. म्हणून मग तिला दूध दिलं, तिला झोपवून दिलं मंदिरातून आल्यानंतर. त्यानंतर थोड्या वेळात ती परत उठली आणि आता आईसोबत देवदर्शन करते, म्हणजे घरच्या देवांचं. आम्हाला ना सवय आहे सर्वांना, सकाळी उठल्याबरोबर आम्ही देवाचं दर्शन करतो आणि रात्री झोपायच्या आधीसुद्धा देवाचं दर्शन करतो. आणि प्रिशूलासुद्धा घेऊन करतो. आता सकाळी उठल्याबरोबर तिला मी, माझी बहीण, नाही तर माझी आई बाबा कोणी पण देवाजवळ घेऊन जातं, देवाचे दर्शन करतो. आणि रात्री झोपायच्या आधीसुद्धा आम्ही तिला घेऊन देवाच्या पाया पडतोच. असो, चांगली सवय आहे जी आम्हाला आईबाबांनी लावली आणि मग आम्ही आता प्रिशूलासुद्धा तसंच करतो. असो, त्या देवदर्शन करत आहे तोपर्यंत मी विचार केला की पटकन व्हिडिओला एंड करते, कारण ती आल्यानंतर ना ती काहीच करू देणार नाही. आता तिला मी जरा जास्त समजते, मी दिसली की तिचं रडणं सुरू, मग ती कोणाही जवळ असो तिला मी पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं आहे ते. असो, मी भजन वगैरे यासाठी शूट केलं कारण कृष्णाचं भजन आहे. कृष्ण सर्वांना खूप प्रिय असतात. बाबा बोलले की तुम्हाला तालीत म्हणजे तुम्हाला सुरामध्ये वगैरे जी काही चाल असते त्याच्यामध्ये भजन म्हणता येत नाही. मग आईला पण येत होतं, मला पण येत होतं, मग आम्ही बोललो की आम्ही तुम्हाला म्हणून दाखवतो. आणायचं मी ते शूट केलं म्हणून मग शेअरसुद्धा केलं. तर आता ज्यांना ते चुकीचं वाटायचं त्यांना चुकीचंच वाटणार, त्यामुळे अशांना प्लीज तुम्हाला जे काही निगेटिव्ह वाटलं असेल त्याच्यामध्ये म्हणजे भजन नाही शेअर करायला पाहिजे, हे काय टाकते, हे काय दाखवते वगैरे असे जे म्हणणार आहे त्यांनी प्लीज त्याला इग्नोर करा आणि आमच्यापर्यंत ते येऊ देऊ नका, कारण देवाचं होतं म्हणून मग मी ते शेअर केलं. आणि जे काही चांगले आहेत, जे काही पॉझिटिव्ह लोक आहेत आमचे, त्यांना कसं वाटलं ते भजन ते नक्कीच सांगा. आणि आणखी कुठले व्हिडिओज बघायला आवडते तुम्हाला ते सुद्धा सांगा. जशी रिक्वेस्ट असली तसे मी व्हिडिओ बनवतेच. एक मला रुटीन ब्लॉगचा खूप दिवसापासून रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, पण ना रोजचं सारखंच असं काही रुटीन नसतं, त्याच्यामुळे मग तो एक पेंडिंग आहे. आणि आता तर मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मग जेव्हा होईल तेव्हा ते सुद्धा मी शेअर करेन. आणि एक्सपिरियन्सचा एक व्हिडिओ होता तो सुद्धा पेंडिंग आहे. असे काही 2-3 व्हिडिओ आहेत जे मला लक्षात आहे की ते पेंडिंग आहेत, ते सुद्धा लवकरच शेअर करेल. आता तर मेन मोबाईलचे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तर मला माहिती नाही नेक्स्ट व्हिडिओसुद्धा कधी येईल. माझे जे शेड्यूल्ड व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी काही चेंजेस करू शकत नाही, कारण मेन माझाच मोबाईल खराब आहे, त्यामुळे ते व्हिडिओज तसेच येत राहतील. आणि त्यानंतरचे जे काही शूट करायचे आहे, जे काही एडिट करायचे आहे, जे काही शेअर करायचे आहे त्याला लागेल थोडा वेळ. सो असो, त्याला प्लीज तेवढं ॲडजस्ट करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.